नमस्कार मैत्रिणींनो, टीनाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. आज ही जी रेसिपी बनणार आहे ती हेल्दी असण्याबरोबर टेस्टी पण असणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्यासाठी लागणारं साहित्य ब्रोकोली घेतली आहे. ब्रोकोली साधारण 1/2 किलो आहे. आपण एक टोमॅटो घेतला आहे, त्याबरोबरच एक बटाटा. 1 वाटी मटार घेतलेले आहेत आपण. तसेच ठेचलेला लसूण, जिरे, हिंग, ऑरिगॅनो, मिरीपूड आणि मीठ. कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. मिठाच्या पाण्यामुळे ब्रोकोलीचा उग्र वास येणार नाही. ब्रोकोली छान बॉईल झाली आहे. गॅसवर आपण कढई तापत ठेवली आहे. त्यात आपण 1 चमचा बटर घालून घेऊया. बटर गरम झालं आहे. त्यात आपण 1 चमचा जिरे टाकूया. नंतर आपण लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर टाकूया हिंग. हे आपण नीट मिक्स करून घेऊया. आता आपण बटाटा टाकूया. ब्रोकोली पण टाकून घेतली. यानंतर टाकूया आपण टोमॅटो. टोमॅटोमुळे ब्रोकोलीची चव वाढण्यास खूप मदत होते. खूप टेस्टी अशी लागते ब्रोकोली. आणि सर्वात शेवटी टाकूया मटार. मटार शेवटी टाकण्याचं कारण हेच की त्याचा आकार साबूत राहतो. परत एक वेळेस आपण मिक्स करून घेऊया. यात आपण टाकूया चिमूटभर मिरी पावडर. त्यानंतर टाकूया ऑरिगॅनो आणि शेवटी मीठ. आता आपण हे जे मसाले टाकले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आजची आपली रेसिपी होती स्टर व्हेजिटेबल्स. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असेल तर ते पण सांगा. आपण हे स्टर व्हेजिटेबल फ्राय चपातीसोबत, ब्रेडसोबत, नान किंवा भातासोबतही खाऊ शकतो.